19 वर्षाचा हा पोरगा जवळपास 23 वार एकट्यानं या निखिल आखाड्यावरती केलेले होते. पण नीतिमत्ता, गुन्हेगारीची नीतिमत्ता न सांभाळणारा गुन्हेगार अशी बंडू आंदेकरची ओळख आहे. पहिले राऊंड फायर केले, 3-4 राऊंड फायर झाल्यावरती त्याने ते हुकवले. 1 राऊंड त्याला लागला, मला वाटतं 3 राऊंड त्याला व्हायटल पार्ट्सला लागले होते आणि नंतर या बाकीच्या मुलांनी त्यांनी वार टाकला. गेल्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आंदेकर टोळी ही अशासाठी ओळखली जात होती. मुंबईतली गुन्हेगारी असेल किंवा मुंबईतला गँगवॉर असेल, पुण्यातल्या सुद्धा टोळ्या असतील, साधारणपणे यांचं वैर जे असायचं ते एकमेकांसोबत असेल. या माळवदकर आणि आंदेकर टोळीमध्ये झालेल्या संघर्षामध्ये आंदेकरांनी माळवदकरांचे वडील, त्याचा चुलता, अशा दोघांचा खून केलेला होता. कृष्णा अल्पवयीन होता, 17 वर्षाचाच होता. हे सगळं झाल्यावरती तो कृष्णा अल्पवयीन असल्यामुळं तो परत लवकर आला तुरुंगातून बाहेर. 3-4 महिन्यामध्ये तो तुरुंगातून बाहेर आलेला होता. त्यानं कायम गुन्हेगारीसाठी नवी पोरं वापरली, नवी अल्पवयीन मुलं तयार करायची, त्यांच्याकडून गुन्हे करून घ्यायचे. गायकवाड वगैरे जे बंडूचेच नंबरकारी होते ते त्याच्या विरोधामध्ये गेले. नमस्कार, मी सिद्धेश. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. एक अत्यंत महत्वाची घडामोड पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून घडते, ती म्हणजे पुण्यातलं गँगवॉर. पुण्यातल्या गँगवॉरमध्ये आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आज मंगळवारी या संदर्भातली एक महत्वाची घडामोड जी आहे ती बुलढाण्यातनं समोर आली. नेमकी घडामोड काय आहे आणि काय नेमकं या सगळ्या गँगवॉरच्या अनुषंगाने घडतंय, थेट आपण वैभवकडनं जाणून घेणार आहोत. वैभव, आमचे पुण्याचे प्रतिनिधी. वैभव, तुझ्याकडे थेट येतोय. बुलढाण्यातनं नेमकी काय अपडेट समोर आली, काय घडतंय गँगवॉरच्या या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती जरा सविस्तर सांगशील? सिद्धेश, बंडू आंदेकर जी टोळी आहे, या टोळीतला संघर्ष जेव्हा इतर टोळ्यांबरोबर सुरू होता, साधारणपणे गेल्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आंदेकर टोळी ही अशासाठी ओळखली जात होती. मुंबईतली गुन्हेगारी असेल किंवा मुंबईतला गँगवॉर असेल, पुण्यातल्या सुद्धा टोळ्या असतील, साधारणपणे यांचं वैर जे असायचं ते एकमेकांसोबत असेल तेव्हा ते कुटुंबांवरती, मित्रांवरती किंवा गुन्हेगारांच्या विरोधकांच्या स्नेहीजनांवरती कधी हल्ले करत नव्हते. त्यांच्या कुटुंबातली जी व्यक्ती ज्यांचा गुन्हेगारीशी, टोळी युद्धाशी संबंध नाही, त्यांच्यावरती ज्यांना मोरल किंवा एथिक्स साधारणपणे सांभाळणारे गुन्हेगार असं आपण म्हणतो, किंवा जे गुन्हेगार तत्वाला धरून गुन्हेगारी करणारे असतात, जरी चुकीचं काम करत असतील तरी त्यातही काही तत्व असतात, ती तत्व पाळून गुन्हेगारी करतात. त्यापैकी आंदेकर टोळी ही पहिल्यापासून कधीच नव्हती. बंडू आंदेकर जो आहे तो साधारणपणे 40 वर्षापूर्वी जेव्हा या माळवदकर आणि आंदेकर टोळीचा संघर्ष सुरू होता, म्हणजे या बंडूचा मोठा चुलत भाऊ जो आहे बाळू आंदेकर, जो खरा आंदेकर टोळीचा पायनियर किंवा आंदेकर टोळीचा तेव्हाचा म्होरक्या, साधारणपणे 70 ते 80च्या दशकामधला. आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत माळवदकर नावाचे त्यांचे काही सहकारी होते ज्यांच्यामध्ये, आणि यांच्यात पुन्हा वाद झाल्यानंतर माळवदकर टोळी वेगळी झाली प्रमोद माळवदकरची, आणि या आंदेकर आणि माळवदकर टोळीमध्ये उभा संघर्ष पेटलेला होता. हे सगळं जेव्हा झालं तेव्हा या माळवदकर आणि आंदेकर टोळीमध्ये झालेल्या संघर्षामध्ये आंदेकरांनी माळवदकरांचे वडील, त्याचा चुलता, अशा दोघांचा खून केलेला होता, ज्यांचा खरं या थेट गुन्हेगारीशी काही संबंध नाही. नारळ विकायचा व्यवसाय होता प्रमोद माळवदकरच्या वडिलांचा, आणि तेव्हाची गुन्हेगारी ही काही फार पैसे देणारी अशातली नव्हती. पत्त्याचा क्लब असेल, दारूचा गुत्ता असेल, अशा पद्धतीनं ही गुन्हेगारी केली जायची. चाकूसारखी वेपन्स तेव्हा असायचे. हे सगळं जेव्हा झालं त्यानंतर प्रमोद माळवदकरचा एक एन्काउंटरही झाला. दरम्यानच्या काळात बाळू आंदेकरची हत्या प्रमोद माळवदकर टोळीनं कोर्टामध्ये शिरून केलेली होती. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आंदेकर टोळीकडे जे बघितलं जातं गेल्या 40 वर्षामध्ये, ते हत्या करताना किंवा बदला घेताना कुटुंबातल्या कुणाचाही खून करतात. त्याच्यामुळे त्यांची एका वेगळ्या पद्धतीची त्यांच्याबद्दल प्रतिमा जी आहे ती कायम राहिली आहे. आणि आता तेच पाहायला मिळालं. बाळू आंदेकरचा खून झाल्यानंतर साधारणपणे 80च्या दशकानंतर माळवदकरांचे खून झाले. या सगळ्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर हा स्वतः जेलमध्ये होता. त्याला एका गुन्ह्यामध्ये, माळवदकरांच्या एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा लागलेली होती. माळवदकर गँगच्या एका त्यांच्या मेंबरच्या खुनामध्ये, आणि 2002 पर्यंत बंडू आंदेकर हा जेलमध्ये होता. बंडू आंदेकरचा दुसरा भाऊ उदयकांत आंदेकर जो आहे तो नगरसेवक होता. आणखी एक चुलत भाऊ जो आहे गणेश आंदेकर, तो नगरसेवक होता. वत्सला आंदेकर, जी बाळू आंदेकरची मोठी बहीण खरी, ती सुद्धा नगरसेविका होती. म्हणजे एक वेळ अशी आली होती की आंदेकरांच्या घरामध्ये तब्बल 5 नगरसेवक होते. राजश्री आंदेकर जी आहे वनराजची आई, लक्ष्मी आंदेकर जी उदयकांतची बायको आहे, ती सुद्धा,
म्हणजे बंडूची भाऊजाई, असे 5 ते 6 नगरसेवक या कुटुंबामध्ये झालेले होते. आणि एक काळ असा आला होता की या आंदेकरांनी सुरेश कलमाडींना ब्लॅकमेल करून वत्सला आंदेकरांना महापौर केलेलं होतं. अन्यथा 5 नगरसेवक आहेत, आम्ही दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ असं म्हणून वत्सला आंदेकर, ज्या स्वतः दारूचा गुत्ता चालवायच्या, त्यांच्यापासून या आंदेकरांची गुन्हेगारी, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं म्हणून बाळू आंदेकरनं सुरू केलेली होती, ती या टोकाला येऊन पोहोचली. आणि राजकारणात सुद्धा ते इतक्या पुढे आले, या दहशतीच्या जोरावरती 5-5 नगरसेवक निवडून आणलेले होते. वत्सला आंदेकर महापौर झाल्या. हे सगळं झाल्यानंतर या दोन्ही आंदेकर कुटुंबांमधल्या, म्हणजे गुरुवार पेठेतले आंदेकर आणि गणेश पेठेतले आंदेकर, यांच्यातले गुरुवार पेठेतले आंदेकर जे ते जवळपास गुन्हेगारीतून बाहेर निघून गेले. ज्याच्यात गणेश आंदेकर होता, वत्सला आंदेकर, बाळू आंदेकरचा तर खूनच झालेला होता. नंतरच्या काळामध्ये बंडू आंदेकर आणि त्याचं कुटुंब जे, ज्याच्यामध्ये उदयकांत होता, त्यांची मुलं, बंडूची मुलं, सुरुवातीला बंडूची मुलं लहान असताना त्याच्या 2 मुली, या संजीवनी आणि कल्याणी, आणि त्यांचे दोघींचे नवरे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर, हे बंडू आंदेकरचा सगळा व्यवसायाचा भाग जो आहे तो बघायचा. म्हणजे उदयकांत नगरसेवक झालेला होता, लक्ष्मी आंदेकर नगरसेविका झालेल्या होत्या, राजश्री आंदेकर नगरसेविका झालेल्या होत्या. मग यांच्या बरोबर ठेकेदारीची जी कामं चालायची यांच्या प्रभागातली, सहयादीतले जे पैसे यायचे, ती कामं सगळी गणेश कोमकर करायचा. आणि गणेश कोमकर आणि जयंत कोमकर म्हणजे दोन्ही जावई करायचे. एकीकडं हा व्यवसायाचा पार्ट हे कोमकर बघत होते, जावई बघत होते, आणि दुसरीकडं त्यांच्या टोळीतली गुन्हेगार जी मुलं आहेत, किंवा नंबरकारी ज्याला म्हटलं जातं, जी प्रत्यक्ष गुन्हा करायला वापरली जातात, किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हजर केली जातात, पोलिसांकडे हजर केली जातात, त्यांच्यावरती गुन्हे चालतात, त्यांच्या म्हणजे ओघानच त्यांचे खटले चालवायची जबाबदारी, त्यांच्या कुटुंबांची आर्थिक जबाबदारी ही टोळी प्रमुखानं घेतलेली असते. अशी जी विंग होती याची, बंडू आंदेकरच्या टोळीची, त्याचा म्होरक्या होता सूरज ठोंबरे. सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघं जण तसे बंडू आंदेकरचे राईट हँड समजले जायचे एक्झिक्युशन मध्ये, गुन्हे करण्यामध्ये. दरम्यानच्या काळात काय झालं होतं, बंडू आंदेकरची दोन्ही मुलं म्हणजे वनराज आंदेकर आणि कृष्ण आंदेकर हे सुद्धा मोठे झाले, वयात आले, तेही बघायला लागले. आपल्या वडिलांचा गुन्हेगारीचा क्लाउट इतका मोठा आहे, साहजिक त्यांच्यातही ती खुमखुमी होती. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब अशी आहे, बंडू आंदेकरनं त्याच्या कुटुंबातल्या एकाही मुलाला गुन्हेगारीतून, मुलालाच नाही मुलीला सुद्धा, किंवा सगळ्यांनाच, नातवांना सुद्धा गुन्हेगारीतून बाहेर ठेवलं नाही, किंवा त्यांना सांगितलं नाही तुम्ही बाहेर जा, दुसरे व्यवसाय करा. ही सगळी मुलं बंडू आंदेकरच्या भोवती फिरत राहिली. तो करत असलेले गुन्हे, किंवा त्याने त्याच्याऐवजी यांनीच परस्पर केलेले गुन्हे आंदेकर टोळीच्या नावाने, मग त्याच्यामध्ये खंडण्या मागणं असू द्यात, कुणाला धमकावणं असू द्यात, हे सगळं सुरू झालं होतं नुकतंच. आणि त्यातल्या त्यात वनराज आंदेकर हा थोडासा सोफिस्टिकेटेड होता. त्याचा चेहरा दाखवून राजश्री आंदेकरांनंतर वनराज नगरसेवक झाला. आणि जेव्हा त्याचा प्रभाव वाढतोय हे कोमकरांच्या लक्षात आलं, तेव्हा काय गंमत झाली, कोमकर अस्वस्थ झाले. त्यांच्या हातातल्या आर्थिक नाड्या ज्या आहेत ठेकेदारीच्या, वनराज स्वतः महापालिकेत आल्यामुळं त्याला बऱ्यापैकी इथली ठेकेदारी, सहयादीतले पैसे सगळे थेट त्याच्याकडे यायला लागले. आणि उदयकांतही बऱ्यापैकी वनराज हुशार असल्यामुळं त्याच्यावरती विसंबून राहायला लागला. त्याच वेळेला या सगळ्या इतर गुन्हेगार मुलांच्या लॉजिस्टिकचे, म्हणजे त्यांच्या कोर्टातल्या खटल्यांचे तारखा, त्यांचे वकील, तिथं केलं जाणारं आर्ग्युमेंट, या सगळ्यामध्ये वनराजनं लक्ष घातलं, डिस्कशन्स तो करायचा. आणि बंडू आंदेकरला त्या सगळ्याचं कौतुक होतं, किंवा जवळपास त्याने सगळे अधिकार जे आहेत ते वनराजकडे हँडओव्हर केल्यासारखे होते. एक गोष्ट होती, वनराज बोलायला अत्यंत सौम्य, मृदू आणि थेट गुन्हेगारीमध्ये कधीही न उतरलेला होता. त्याच्यामुळे त्याची इमेज तुलनेनं बऱ्यापैकी आंदेकरांमधला सगळ्यात सोबर किंवा सौम्य चेहरा म्हणून वनराजकडे बघितलं जायचं. त्याच्यामुळे त्याचा प्रभावही बाकीच्या ठिकाणी चांगला असायचा, म्हणजे काही वादावादी झाली, त्याची भांडणं मिटवणं, या सगळ्या गोष्टींचा. पण त्यावेळेला कोमकर नाराज झालेले होते, ते दूर गेले. त्यांच्यात आणि आंदेकरांमध्ये खटके उडायला सुरुवात झालेली होती. सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड बंडू आंदेकरचा उजवा हात म्हणून काम करायचे. त्यांच्याबरोबर कृष्णा, जो आंदेकरांचा बंडूचा दुसरा मुलगा जो आहे, त्याला गुन्हेगारीचं भयंकर आकर्षण होतं. आणि त्याचं यांच्याबरोबर जमायचं नाही, या दोघांबरोबरही, सोमनाथ बरोबरही नाही आणि कृष्णा बरोबरही नाही. मग हा वाद जो आहे तो कृष्णा आणि सूरज मधला वाद फार टोकाला गेला होता. इतका टोकाला गेला की या कृष्णा आंदेकरनं कोंढव्यामध्ये सूरज ठोंबरेवरती एकदा फायरिंगचा अटेम्प्ट केला, ज्याच्यामध्ये सूरज वाचला. आत्ता फार नाही, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ज्याच्यामध्ये म्हणजे तेव्हा हा कृष्णा अल्पवयीन होता, 17 वर्षाचाच होता.
हे सगळं झाल्यावरती तो कृष्णा अल्पवयीन असल्यामुळं तो परत लवकर आला तुरुंगातून बाहेर. 3-4 महिन्यामध्येच तो तुरुंगातून बाहेर आलेला होता. आणि याच काळामध्ये म्हणजे 3-4 वर्षापूर्वी सोमनाथ गायकवाडला बंडू आंदेकरनं पोलिसांच्या मदतीने एक पत्त्याचा क्लब सुरू करून दिला होता नाना पेठेमध्ये. आणि त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण ठरली. महिन्याला एवढे पैसे द्यायचे आणि बाकीचा क्लब सोमनाथनं चालवायचा. दरम्यानच्या काळामध्ये सोमनाथला त्या क्लबमधनं जास्त पैसे मिळायला लागले, जे कृष्णाच्या लक्षात आलं होतं आणि त्याने ते बंडू आंदेकरला जाऊन सांगितलं. आणि हे पैसे देण्या घेण्यावरून सोमनाथ आणि बंडू आंदेकर मध्ये सुद्धा वादावादी झाली. वादावादी झाल्यावरती या क्लबचा ताबा कृष्णानं घ्यायचा प्रयत्न केला. कृष्ण तिथे गेला. त्यातून पुन्हा काही खटके उडाले आणि या खटक्यातून त्याच काळामध्ये म्हणजे साधारण 2 वर्षापूर्वी, बरोबर 2 वर्षापूर्वी रक्षाबंधनच्याच काळात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरच्याच महिन्यामध्ये निखिल आखाडे जो सोमनाथचा मावस भाऊ आहे, तो इथं बंडू आंदेकरच्या घरासमोर त्याची जी बहीण राहत होती तिला भेटायला आला होता. रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या निमित्तानं, असं मला एक्झॅक्ट नीट आता दिवस कुठला होता ते आठवत नाही. त्या दिवशी सोमनाथ गायकवाड तिथं येणं, बहिणीकडे येणं अपेक्षित होतं. सोमनाथ तिथं आला नाही आणि तिथं निखिल आखाडे आला आणि त्याच्यावरती सोमनाथवर लावलेल्या ट्रॅपमध्ये निखिल सापडला या कृष्णाने. आणि या सगळ्यामध्ये आणखी जी तिसरी मुलगी आहे म्हणजे संजीवनी आणि कल्याणी कोमकरांकडे दिलेली, आणि जी वृंदावनी जी तिसरी मुलगी आहे बंडू आंदेकरची, ती वाडेकरांकडे दिलेली होती. तिचे दोन्ही नातू म्हणजे तिचे दोन्ही मुलं जे आहेत, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर, हे नेहमी बंडू आंदेकरकडे कायम पडलेले असायचे. म्हणजे ती वृंदावनी सुद्धा हे सगळे तिथंच राहायला आहेत. काशी कापडी समाजाचे हे असल्यामुळे त्यांचा एक घेट्टो आहे बरोबर. नाना पेठेच्या परिसरामध्ये. तिथं हे सगळे जण राहतात. त्यांचा समाज त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. मग या स्वराज वाडेकरनं, तुषार वाडेकरनं बंडू आंदेकर आणि कृष्णा जो त्याचा मामा आहे आणि वनराज यांच्या सोबतच राहणं पसंत केलं. त्याच वेळेला दुसरीकडे जो नगरसेवक होता वनराजचा चुलता म्हणजे बंडूचा भाऊ उदयकांत आंदेकर, त्याची 2 मुलं जी आहेत शिवराज आणि शिवम, शिवराज धाकटा शिवम मोठा, ते सुद्धा बंडू आंदेकरकडेच त्यांची उठबस असायची. कारण तो गुन्हेगारीचा क्लाउट, पटकन मिळणारी प्रतिष्ठा, हे सगळं त्यांनाही हवंच होतं. लहान मुलं 16-17 वर्षाची, 18 वर्षाची, मग त्यांनी त्यांच्या वयाची टोळकी जमा करायची, मुलं गोळा करायची. आणि बंडू आंदेकरची सगळ्यात वाईट गोष्ट जी आहे ती, त्यानं कायम गुन्हेगारीसाठी नवी पोरं वापरली. नवी अल्पवयीन मुलं तयार करायची, त्यांच्याकडून गुन्हे करून घ्यायचे आणि ही मुलं जेलमध्ये गेली की पुन्हा नवीन मुलं पिकअप करायची. त्यासाठी या मुलांचा तो गेली 20 वर्ष वापर करतोय जवळपास. म्हणजे त्याच्या मुलांचा असेल, भावाच्या मुलांचा असेल, त्यांच्या ओळखीच्या मुलांचा असेल. आधी त्याच्याकडं जी मुलं नंबरकारी म्हणून होती, सोमनाथ, सूरज सारखी जी मुलं होती, यांचा तो गुन्हेगारीसाठी वापर करायचा. आणि मग या सगळ्या लहान मुलांना आपसूक या बंडू आंदेकरच्या क्लाउडचं आकर्षण होतं, या गुन्हेगारीचं आकर्षण होतं. या निखिल आखाडेच्या म्हणजे सोमनाथसाठी लावलेल्या ट्रॅपमध्ये जेव्हा निखिल आखाडे सापडला, तेव्हा म्हणजे वाईट वाटावं अशी गोष्ट आहे, पण हा जो स्वराज वाडेकर जो बंडू आंदेकरचा नातू आहे, त्यानं 19 वर्षाचा हा पोरगा जवळपास 23 वार एकट्यानं या निखिल आखाड्यावरती केलेले होते. आणि त्या निखिल आखाड्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्याच्यानं मन भरलं नाही, दगड टाकला होता त्या निखिल आखाड्याच्या डोक्यात, काही केलं तरी हा वाचायला नको म्हणून. निखिल खुनामध्ये हा स्वराज वाडेकर, कृष्णा आंदेकर हे सगळे जेलमध्ये गेले. कृष्णाचा त्याच्यातला रोल जो आहे तो म्हणजे मोका त्याच्यातला टिकू शकलेला नाही, त्याच्या तिथल्या प्रेझेन्समुळे किंवा टेक्निकल एव्हिडन्समध्ये. या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, 40 वर्ष गुन्हेगारीचा अनुभव असलेला बंडू आंदेकर जो आहे, त्याचा न्यायालयीन प्रक्रियेचा पण प्रचंड अभ्यास आहे, प्रचंड. म्हणजे मी गेल्या वर्षी वनराजच्या मर्डर नंतर जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू केला होता, तो 20 वर्षापूर्वी जे खटले त्याच्यावरती दाखल होते, त्याच्यात कुठल्या तारखेला कुठला आर्ग्युमेंट झालं होतं आणि त्यात आपण वकिलाला काय सल्ला दिला होता आणि त्याच्यावरती आपली सुटका कशी झाली, या सुद्धा गोष्टी त्याने त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेल्या होत्या. म्हणजे तो अत्यंत चाणाक्ष गुन्हेगार आहे, पण गुन्हेगारीची नीतिमत्ता न सांभाळणारा गुन्हेगार अशी बंडू आंदेकरची ओळख आहे. जसा निखिल आखाडेचा मर्डर झाला त्यानंतर मात्र सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड वगैरे जे बंडूचेच नंबरकारी होते ते त्याच्या विरोधामध्ये गेले आणि प्रचंड चिडले त्याच्यावरती. कारण सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा टोळीतल्या सदस्याच्या कुटुंबियांचा किंवा भावाचा कुणाचा तरी खून झाला होता. एरवी इतके दिवस विरोधातल्या लोकांच्या कुटुंबातले खून करत होते. त्यानंतर सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरे हे एका बाजूला गेले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये थेट बंडू विरुद्ध
या दोघांचा, सोमनाथ आणि सूरज ठोंबरेचा संघर्ष उभा राहिला. दरम्यान सूरजने एकदा पुन्हा आंदेकरांवरती, म्हणजे या कृष्णा आंदेकरवरती अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, फायरिंग केलं, पण ते फसलं पुन्हा आणि सूरज ठोंबरे जेलमध्ये गेला. निखिल आखाड्याच्या प्रकरणात स्वराज वाडकर आणि ही सगळी मंडळी जेलमध्ये गेली. झालं काय या सगळ्या वेळेत, आता वनराज फक्त बाहेर राहिलेला होता. दरम्यानच्या काळात कोविडमध्ये उदयकांत आंदेकरचा कोरोनानं मृत्यू झाला. त्याची 2 मुलं शिवराज आणि शिवम ही सतत बंडूकडं पडलेली असायची, म्हणजे तिथंच राहिलेत ते सुद्धा, 100 मीटरच्या अंतरामध्येच त्यांची घर आहेत. मग ती मुलं या स्वप्नील वाडकर आणि कृष्णाच्या जागेवरती वनराज बरोबर फिरायला लागली किंवा त्याच्या सोबत राहायला लागली. या सगळ्या काळामध्ये निखिल आखाड्याच्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून सोमनाथनं प्लॅन केला. आता सोमनाथ यांच्याच टोळीचा सदस्य असल्यामुळे, आंदेकरांच्या टोळीचे सदस्य असल्यामुळे, कोमकर आणि आंदेकरांमध्ये काय भांडण चालू आहे याची इत्थंभूत माहिती त्याला होतीच. म्हणजे दोन्ही बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि त्यांचे दोघींचे नवरे जयंत आणि गणेश यांचं आंदेकरांबरोबर भांडण सुरू आहे, आर्थिक देवाणघेवाणीवरून किंवा प्रॉपर्ट्यांच्या देणे घेण्यावरून. त्यात काही टपऱ्या या कोमकरांनी तिथेच टाकलेल्या होत्या. त्या टपऱ्या अतिक्रमण आहेत म्हणून वनराजनं नगरसेवक असताना तक्रारी करून त्या अतिक्रमण काढायला लावलेलं होतं. त्याचा राग होता भयंकर. आणि मग महिनाच झाला असेल या गोष्टीला, अतिक्रमणाच्या. या महिन्याभरामध्ये कोमकर गायकवाडला जॉईन झाले, सोमनाथला जॉईन झाले. यांनी प्लॅन ठरवला. वनराज जेव्हा चौकामध्ये असेल, समोरच कल्याणीचं आणि संजीवनीचं घर आहे, तिथून त्यांनी लक्ष ठेवायचं आणि तो आला की त्यांनी रिअल टाइम इन्फॉर्मेशन द्यायची, हा किती वेळ थांबलाय, किती लोक बरोबर आहेत, कुठल्या बाजूनं कुणी यायचं. या सगळ्याचं प्लॅनिंग सोमनाथचं होतं. मारायला मुलं कुठले असतील, वेपन कुठले असतील, काय असेल, हा एक्झिक्युशनचा पार्ट सोमनाथनं ठरवला. आणि कट म्हणा किंवा त्याच्यात मदत करायचं काम कोमकरांनी केलं, ज्याच्यात गणेश कोमकर आणि संजीवनी कोमकरचं, म्हणजे मोठ्या भाऊजाईचं, या गणेशच्या बंडूच्या मोठ्या मुलीचं नाव होतं. त्यांनी सगळ्यांनी मिळून वनराजचा मर्डर केला 1 सप्टेंबर 2024ला. वनराज तसा तब्येतीनं अत्यंत उंचपुरा, धिप्पाड, 6 फुटाचा, अजिबात शक्य नव्हतं 2-3 मुलांनी त्याचा खून करणं. वनराजच्या खुनाचं सीसीटीव्ही जेव्हा समोर आलं त्याच्यानंतर लक्षात आलं, जवळपास या सगळ्याचा अंदाज सोमनाथला होता. सोमनाथ टिपिकल गुन्हेगारी नंबरकारी होता बंडूचा. त्याच्यावरती 2 खुनाचे गुन्हे होते, एक अटेम्प्ट टू मर्डर होता 307चा. त्याच्यामुळे त्याला या सगळ्याचा नीट अंदाज होता. जवळपास 12 टू व्हीलर आल्या होत्या, 12, त्याच्यावरती 24 मुलं, म्हणजे. आणि अशा पद्धतीने सर्कल टाकलेलं होतं की वनराज कुठूनच बाहेर पडू शकत नाही. ज्या बाजूने बाहेर जाईल त्या बाजूने त्याच्यावरती हल्ला होईल. पहिले राऊंड फायर केले, 3-4 राऊंड फायर झाल्यावरती त्याने ते हुकवले. 1 राऊंड त्याला लागला, मला वाटतं 3 राऊंड त्याला व्हायटल पार्ट्सला लागले होते. आणि नंतर या बाकीच्या मुलांनी कोयत्याने वार टाकले त्याच्यावरती. वनराज त्याच्यामध्ये गेला. वनराज गेल्यावरती दुसऱ्याच दिवशी, म्हणजे त्याचे अंत्यसंस्कार झाले. हे आरोपी बऱ्यापैकी 1-2 जण कोमकर वगैरे हे हजर झाले. लगेचच्या लगेच बंडू बारामतीवरनं आला, तो तडीपार आहे, तो बारामतीला राहतो. पुणे शहरामध्ये यायला बंदी आहे त्याला, न्यायालयाने त्याला बंदी केलेली होती. वनराजच्या मर्डर नंतर तो पुण्यामध्ये आला, त्यानंच फिर्याद दिली समर्थ पोलिसांकडे आणि याचे अंत्यसंस्कार केले वनराजचे. प्रचंड टेन्स वातावरण होतं. त्याचे ते विधी वगैरे झाले दुसऱ्या दिवशी, मला वाटतं 3ऱ्याच दिवशी मी त्याचा इंटरव्ह्यू केला होता, ज्या दिवशी विधी झाले होते घरी. आणि मी त्याला हे विचारलं होतं की तुम्ही शस्त्रपूजन केले, कारण ते घरी बळी देतात त्यांच्याकडं, त्यांच्या समाजाचे काही विधी आहेत त्याच्यामध्ये शांतता लाभावी म्हणून बळी देतात. त्याच्यात काही कोंबडे माझ्या समोर त्यांनी कापले होते तिथं. तर त्याच वेळेला मी हेही विचारलं होतं की तुम्ही शस्त्रपूजन केलंय अशी चर्चा, आणि याच्या वनराजच्या वर्ष श्राद्धाच्या आत तुम्ही त्याचा बदला घ्याल. तर तेव्हा एकदम अशा सोफिस्टिकेटेड स्टाईलनी, व्हाईट कॉलर स्टाईलनी बंडू आंदेकरनं उत्तर दिलं होतं मला की नाही, मला आता याच्यामध्ये पडायचं नाही आणि माझी मुलं किंवा पुढच्या पिढीला गुन्हेगारीमध्ये येऊन त्यांचे आयुष्य मला उद्ध्वस्त करायची नाहीयेत. हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातले किंवा पोलीस असलेले अनेक पोलीस कर्मचारी, कॉन्स्टेबल जुने, जे गुन्हेगारांना ओळखतात, असे सगळे, म्हणजे ज्याच्यामध्ये गुन्हेगारांचे सुद्धा, आताचे काही टोळी प्रमुख त्यांचा सुद्धा समावेश आहे, या सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर मला वैयक्तिक अनेकांनी मेसेज करून, निरोप देऊन, फोन करून सांगितलेलं होतं की हे सगळं जरी असलं आणि बंडू काही जरी म्हणत असला तरी बंडू बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही. त्याचा स्वभाव अत्यंत खुनशी, आणि तो समोर काही जरी बोलत असला तरी हे गँगवॉर भडकलंय, हे काही थांबणार नाही. आता या सगळ्याचा परिपाक काय झाला, गेले वर्षभर बंडू पुन्हा तो तडीपार आहे, बाहेर राहून यांनी सगळ्यांनी प्लॅन केलं
या निखिल आखाडेच्या मर्डर मधलाच हा बरोबर. दुसरा आरोपी जो आहे आता अमन पटेल जो आहे, अमन पटेल आणि यश पाटील जे आत्ताचे शूटर आहेत आयुषच्या प्रकरणामध्ये, हे निखिल आखाडेच्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहेत त्या मर्डर मध्ये. कृष्णा बरोबर स्वराज वाडेकर आणि कृष्णा बरोबर ते सुद्धा आरोपी होते. बरोबर. ते बाहेर निघाले त्या याच्यातनं आणि आता दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 4 महिन्यापासून सोमनाथच्या मुलावरती, त्याचा मुलगा 12वीला आहे आता, मला वाटतं 17 का 18 वर्षाचा, जेव्हा वनराजचं मर्डर झालं तेव्हा तो 17 वर्षाचा होता आणि अल्पवयीन होता तो मुलगा, आणि त्याचा तसा गुन्हेगारीशी काही संबंध नाही. सोमनाथला काय झालं या प्रकरणामध्ये, तो क्लब जो सुरू केला होता त्यात प्रचंड पैसे मिळाले आणि त्यांनी उंडरी कोंडव्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी प्लॉट विकत घेतलेले होते. खरी वादावादी तेव्हापासून सुरू झाली त्याची माहिती यांना मिळाल्यानंतर. मग बरोबर. सगळ्यात पहिलं सॉफ्ट टार्गेट त्यांचं आंदेकरांचं कुठलं होतं तर ते सोमनाथ गायकवाडचा मुलगा. तो अल्पवयीन आहे, त्याचा काही गुन्हेगारीशी संबंध नव्हता, पण माझा मुलगा मारल्यावरती तुला पण कळलं पाहिजे किंवा ती मुलगा मेल्याची वेदना काय आहे ती तुला सुद्धा कळाली पाहिजे किंवा तुझ्या खांद्यावरती त्याचा मृतदेह गेला पाहिजे. हा जो काही बंडूच्या डोक्यामधला राग होता तोच या खुनाचं एकमेव कारण. मग तो मुलगा लहान असू दे, अल्पवयीन असू दे, गुन्हेगारीशी त्याचा संबंध नसू दे, काहीही असू दे, काही जरी असलं तरी सुद्धा सुट्टी मिळणार नाही असं त्याचं एकूण त्याचा पहिल्यापासूनचा त्याच्याबद्दलची इमेज आहे किंवा प्रतिमा आहे. आणि झालं तसंच. यांनी सगळ्यांनी सोमनाथच्या मुलावरती ट्रॅप लावला रेकी करायसाठी. या कृष्णाला दत्ता काळे नावाचा जो आता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जो आरोपी पकडला 31 तारखेला, त्या आरोपीला रेकीसाठी फक्त तिथं ठेवलेलं होतं. सोमनाथची बायको आणि मुलगा जिथं राहत होते तिथं 50 मीटरच्या अंतरावरती एक खोली भाड्याने घेतली होती 1.5 महिन्यापूर्वी, आणि तिथं तो राहत होता. तिथं तो राहत असताना त्याच वेळेला या कृष्णाची टिपू पठाणजी येरवडा किंवा नगर रोडची आणखी एक टोळी आहे, त्या टोळीचे काही नंबरकारी मेंबर टिपूचे हे कृष्णा बरोबर जेलमध्ये होते. तर तिथे ओळख झालेली होती. तर यांनी 3 ठिकाणी लॉजिस्टिक सपोर्ट ठेवायचा म्हणून या टिपूच्या मुलांना वेपन आणायला पाठवलेलं होतं. ते जाऊन MP किंवा आणखी कुठून तरी त्यांनी वेपन ते प्रोक्युअर केले, आणले त्यांनी वेपन, आणि चांगले वेपन होते, म्हणजे सोफिस्टिकेटेड वेपन आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. 12 राऊंड ज्या अर्थी फायर झाले 2 वेपन मधनं, त्या अर्थी ते काही म्हणजे चांगल्या दर्जाचे वेपन होते ते, त्यामुळे एवढे राऊंड फायर झाले. दुसरी गोष्ट, ते टिपूच्या मुलांनी यांच्याकडे दिलं, या अमन पठाण आणि यश पाटीलकडे आणि कृष्णाकडे ते वेपन दिले. आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी 30 तारखेला तो आरोपी पकडलेला होता दत्ता काळे, सोमनाथच्या घराची रेकी करणारा. पण ते तिथं त्यांना भारतीय विद्यापीठ पोलिसांना टीप लागल्यावर त्यांनी दत्ताला पिकअप केलं आणि त्याच्या इंट्रोगेशन मध्ये हे सगळं समोर आलं होतं की हा अमन पठाण, यश पाटील, कृष्णा, स्वराज, त्याच्यानंतर तुषार, आणखी 1-2 जणांचे, सागर नेलथे असे काहीतरी त्यांच्या नंबरकारींची नाव आहेत. या सगळ्यांची नावं त्या दत्तानी सांगितली होती आणि सोमनाथच्या मुलावरती ट्रॅप लावला होता आणि त्याचा खुनाचा बदला वनराजचा घेऊन 1 तारखेलाच त्याचा खून करायचा असं ठरलेलं होतं. पण दत्ता काळेला उचलल्यामुळे यांचा तो प्लॅन फसला आणि यांना ते काही करता आलं नाही. त्याच्यामुळं त्यांनी ते गडबडले. मग त्यांचं जे ठरलेलं होतं वर्ष श्राद्धाच्या आधीच बदला घ्यायचा, ते काही त्यांचा तो डाव फसल्यामुळे ते जरा सैरभैर झाले आणि त्यांनी लगेच 2-3 दिवसानंतरच त्यांचा दुसरा अटेम्प्ट केला, तो म्हणजे आयुष कोमकर. वास्तविक आयुष कोमकरचा गुन्हेगारीशी काही संबंध नाही. गणेश कोमकर तसा काही फार ऍक्टिव्ह गुन्हेगार नव्हता, तो धंद्याचा पार्ट बघत होता. त्याच्यावरती 1-2 गुन्हे होते या धंद्याच्याच वादात, कोणावर तरी ऍसिड फेकलेले किंवा कोणाला तरी मारलेले असलेच गुन्हे होते किरकोळ. हा आयुष कोमकरचा तर अर्थार्थी गुन्हेगारीशी संबंध नव्हता, म्हणजे तो आंदेकरांकडे फार नसायचा सुद्धा. ते काय करायचे या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांच्याकडून जेव्हा आयुष कोमकर लोकेट झाला ते सोपं होतं, म्हणजे आंदेकरच्या घराच्या समोरच ती बिल्डिंग आहे जिथे ते राहतात, त्याच्यामुळे त्यांना तिथली इन्फॉर्मेशन मिळणं काही अवघड नव्हतं. या दरम्यान काय झालं, या दरम्यान 4 ते 5 दिवस गेले. शुक्रवार म्हणजे सोमवारी गुन्हा दाखल झाला भारतीय विद्यापीठचा, दत्ता काळेला अटक केलेला, त्यात या सगळ्यांना आरोपी केले. सगळ्यांची इन्फॉर्मेशन होती, या कृष्णा, स्वराज, अमन पठाण, यश पाटील आणि तो सागर, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन पोलिसांकडे होती. पोलीस सोमनाथ गायकवाडच्या बायकोला मुलाला प्रोटेक्ट करायच्या नादामध्ये या बाकीच्यांना पिकअप करायचं किंवा त्यांना ट्रेस करायचं थोडंसं मागं पडलं त्यांचं काम. आणि त्याच वेळेस विसर्जनाची सुद्धा प्लॅनिंगच्या याच्या त्याच्या त्यांच्या सारख्या मीटिंग सुरू होत्या. विसर्जनाचं प्रेशर होतं गर्दीचं, त्यामुळं फार क्राईम ब्रांच या सगळ्यांना टॅप करू शकली नाही. आणि ते टॅप न करू शकायचं एक सगळ्यात महत्वाचं कारण जे आता समोर आलंय,
भारतीय विद्यापीठवाल्यांनी दत्ता काळेचा जेव्हा तपास सुरू केला, तर आता क्राईम ब्रांचकडे युनिट 1 कडे हँडओव्हर केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, ही पोरं मोबाईल वापरतच नाहीत. ही पोरं कम्युनिकेशन करत होती इंस्टाग्रामवरती. म्हणजे सगळे गुन्हेगार जे आहेत हे इंस्टाग्रामवर फेक आयडी काढायचे आणि कुणाचं तरी वायफाय ओपन नेटवर्क घ्यायचं वायफायचं आणि तिथं बसून कम्युनिकेट करायचे. त्याच्यामुळे पोलिसांना लोकेशन्स मिळत नव्हती यांची, कुठं बसतायत, उठतात, काय करतात, काय नाही. जेव्हा सोशल मीडियावरती ते दत्ता काळेपासून जेव्हा उलट यांनी सुरू केलं शोधायला त्याचा आयडी किंवा त्याच्यावरती हा कुणाशी बोलला, तेव्हा त्यांना पुढची लिंक मिळाली की हा कृष्णा आणि तो तिथे काहीतरी पंख्याच्या संदर्भानं बोललेत. त्याला ती खोली भाड्याने घेऊन दिलेली होती. त्या खोलीत त्याला गरम व्हायचं, इथं पंखा खराब आहे वगैरे त्याने सांगितलं होतं कृष्णाला. ते दुरुस्त करायला पैसे पाठवून दिले होते कृष्णाने. असं काहीतरी त्यांचं महिन्याभरातलं कम्युनिकेशन क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं. पण यांना पोलिसांना हा अंदाजच नव्हता की आयुष कोमकरचा म्हणजे तिकडचा प्लॅन फसल्यावर हे दुसरा कुठला तरी अटेम्प्ट करतील आणि आयुष कोमकरचा मर्डर करतील. झालं असं की ती जी मुलं आहेत, ही सगळी जी आंदेकर टोळीतली जी अटेम्प्ट करणारी मुलं होती, ती पूर्ण चार्ज झालेली होती आणि पहिला अटेम्प्ट फेल गेल्यामुळं त्यांनी आयुषवर जो अटेम्प्ट केला तो इतका ब्रुटल, इतका क्रूर आहे की म्हणजे ही सगळी 18-19 वर्षाची पोरं आहेत. हा यश पाटील आणि हा अमन पठाण यांना जर बघितलं, अत्यंत क्रूर शरीर यष्टीची मुलं आहेत, त्यांच्या तब्येती नाहीत किंवा काय नाही. या मुलांनी 7 मिनिटामध्ये 12 राऊंड त्या आयुषच्या ते 19 वर्षाच्या पोराच्या, त्याची तब्येत अत्यंत तोळामासच होती. तो काही फार तब्येतीचा हे होता अशातला भाग नाही. अत्यंत लुकडी सुकडी ही सगळी मुलं. 12 राऊंड त्याच्यावरती फायर केले. त्याच्यातले 9 राऊंड त्याच्या अंगात सापडले. 3 राऊंड आजूबाजूला कुठेतरी पडलेले मिळून आले. ते म्हणजे हे इतकं ब्रुटल आणि इतका क्रूर खून करणं आणि ते अशा 18-19 वर्षाच्या मुलांनी. आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते काही शुद्धीमध्ये हे त्यांनी केलेलं नसणार आहे. काहीतरी गांजा पिऊन किंवा कुठलं तरी व्यसन करून ज्याच्यामध्ये ताळतंत्र राहत नाही किंवा शुद्ध राहत नाही, ऍग्रेशन फक्त वाढत राहतं, अशी व्यसनं ही जनरली करतात. ती व्यसनं करूनच त्यांनी हा गुन्हा केलेला असणार, कारण शुद्धीत 12 राऊंड फायर करायचे. बरं, ज्या वेपन मधनं 12 राऊंड फायर होतात ही गोष्ट एवढी सोपी नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी पिस्टल कॉक केले जातात ते सीसीटीव्ही मध्ये दिसतं. पोलिसांनी दाबून ठेवलेले सीसीटीव्ही सगळे, अजिबात बाहेर येऊ देत नाहीत. पण मी जे सीसीटीव्ही माझ्या निदर्शनास जे आलं, मला जे बघायला मिळाले ग्रॅब, त्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय ते आले गाडीवरती, पिस्टल कॉक केले समोर 3 ते 4 फुटाच्या अंतरावरती. दोघांनी पिस्टल कॉक केलेत. एकानं तर मॅगझिन पण लोड केलंय. म्हणजे मॅगझिन दुसऱ्या खिशामध्ये होतं, वेपन मागं अडकवलेलं होतं. मला वाटतं अमननंच मॅगझिन लोड करून पिस्टल कॉक करून त्यांना 8 राऊंड मारलेत आणि यांनी दुसऱ्याने यश पाटील 4 राऊंड फायर केले होते. असे 12 राऊंड टोटल यांनी दोघांनी मिळून फायर केले. याचा अर्थ ही पिस्टल जी आहेत ती पिस्टल रेडी करून ठेवलेली होती. यांनी आधी कुठेतरी फायरिंग करून बघितलेलं असणार आहे. ज्या अर्थी एवढा कॉन्फिडन्स होता त्यांना, बरोबर. ती ऑइलिंग वगैरे करून किंवा रेडी करून ही पिस्टल्स आणि हे सगळं ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यातून त्यांनी याचा आयुषचा मर्डर केला. आता काल हे सगळं झालं, त्याचे अंत्यसंस्कार झाले. तो गणेश कोमकर नागपूर जेलमधनं त्याला आणलं पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात. काल भीती होती पोलिसांना सुद्धा की हे आंदेकर टोळी त्याच्यावरती सुद्धा अटेम्प्ट करेल. इतका तगडा बंदोबस्त लावलेला होता वैकुंठामध्ये. त्याला आणताना म्हणजे मी याच्यापूर्वी एवढा व्यवस्थित कॉन्वॉय अजमल कसाबला जेव्हा मुंबईत आणलं होतं तेव्हाचा जो कॉन्वॉय होता तसा जवळपास 10-12 गाड्यांचा कॉन्वॉय, 2 क्यूआरटी अशा बंदोबस्तामध्ये त्याला काल आणलेलं होतं. तो काल तिथेही म्हणत होता माझा काही संबंध नाही वनराजच्या मी खरं तर वैभव आता त्याच मुद्द्यावरती येणार होतो. 2 मिनिटं थांबवतो तुला. मी खरं तर आता त्याच मुद्द्यावरती येणार होतो. काल आयुषवरती अंत्यसंस्कार झाले, तिथे गणेश कोमकर आलेला होता. तू सांगतोयस त्यानुसार तिथे आता त्याची नेमकी असलेली बॉडी लँग्वेज काय होती? कारण हे आता वाढत जाणार आहे, संपणार आहे, संपलंय की आता पोलीस याच्यामध्ये पुन्हा इन्व्हॉल्व्ह होऊन याच्यावरती ऍक्शन घेतील आणि पुन्हा पुण्यामध्ये एन्काउंटरचं सत्र बघायला मिळू शकतं. खूप वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. काल तुझे बघितलं अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा गणेश कोमकर आलेला होता तेव्हा नेमकी त्याची बॉडी लँग्वेज काय होती आणि तिथला सगळा माहोल काय होता? एक व्हिडिओ आपण शेअर केला ज्याच्यामध्ये एक मुलगा उपसाबुक्षी रडताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणि ते सगळं आपल्याला दिसतंय. प्रचंड भावनिक माहोल होता, पण अत्यंत म्हणजे छावणीचं स्वरूप होतं त्या स्मशानभूमीला असं आपल्याला दिसलं. तू जरा थोडस सांगावंस की गणेश कोमकर जेव्हा तिथे आलेला होता तेव्हा तू काय पाहिलंस, काय जाणवलं? तो आला जेव्हा आला गाडीतनं उतरला, तो हातामध्ये ग्रीटिंग घेऊन आला होता. त्याच्यावरती बदाम चिटकवलेले होते चारही कोपऱ्यांना, आय लव्ह यू पप्पा लिहिलेलं होतं. मागच्या बाजूला काही फोटो चिटकवलेले होते आणि त्याच्यावरती
काही मजकूर लिहिलेला होता, तुला बर्थडेला नवीन कपडे पाठवलेत किंवा मला तुझी खूप आठवण येते, असं काही बाप लेकाचं ते संभाषण आहे. हा नागपूर जिल्हा जेव्हा गेला गणेश कोमकर, तेव्हा या मुलानं म्हणजे आयुषने त्याला पाठवलेलं ते पत्र होतं. त्यांनी काहीतरी ते कपडे वगैरे त्याला दिलेले होते. आता बाप म्हणून साहजिक त्याला नागपूर पासून इथे येईपर्यंत त्या प्रवासात ते सगळं आठवत असेल. त्या ग्रीटिंग वरती त्यांचे दोघांचे लहान म्हणजे हा आयुष लहान असल्यापासूनचे दोघांचे जे फोटो आहेत ते फोटो चिटकून त्यांनी त्याला पाठवलेले होते त्या ग्रीटिंग मध्ये. तर तो आला, तो ओके. बोक्साबोक्शी रडतच आला तिथं आला तेव्हा, आणि तो हेच सांगत होता, माझ्या पिल्लाची शपथ घेऊन सांगतो, मी वनराजच्या खुनामध्ये माझा काहीच संबंध नाही, मला फसवलंय आणि मला काहीच देणं घेणं नव्हतं, मला त्याचं म्हणजे मी त्याच्यामध्ये नाहीच किंवा मला त्याचं खून करायचंच नव्हता, माझ्या मुलाचा विनाकारण बळी दिला, असं तो त्याच्या बाजूने त्याचे जे जस्टिफिकेशन होते, पोलीस एवढे होते त्यांच्या समोर, तो ते सगळं सांगत होता. आता दुसरा प्रश्न जो आहे तुझा, तिथं मग पुन्हा तोच माहोल आणि ती रडारड सगळी होती. साधारण आहे 17-18 वर्षाची मुलं, 19 वर्षाची होतकरू समोर आलेली मुलं जर अशा पद्धतीनं विनाकारण मरत असतील तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं, असा प्रश्न खरं सगळ्यांनाच वाटतो. म्हणजे जे कॉमन सिव्हिलियन आहेत, ज्यांचा गुन्हेगारीशी संबंध नाही, त्यांना सुद्धा हे ऐकून वाचून फार वाईट वाटतं. 18-19 वर्षाच्या मुलांना अशा 10-10, 12-12 गोळ्या घालतात. आता तुझा प्रश्न जो आहे दुसरा, हे थांबेल का, तर हे थांबणार नाही. आता स्पष्ट आहे, आता याला सुरुवात झाली, म्हणजे याला तोंड फुटलंय आता. आणि आता याच्यामध्ये आणखी आता कारागृहाच्या बाहेर सूरज ठोंबरे, या सूरज ठोंबरेने आता 8 दिवसापूर्वी पुण्यामध्ये 300-400 मुलं जमवून मोठा मॉब जमवला होता. वडिलांच्या उपचारासाठी पुण्यामध्ये आलोय असं जायचे, असं त्यांनी कोर्टाकडून कंडिशनल ऍक्सेस घेतला होता पुण्यात शहरात यायचा. नाही तर त्यालाही तो नाहीये, तो तडीपार आहे. आता सोमनाथ गायकवाड जेलमध्ये, सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि बायको बाहेर आहे, त्यांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी पुन्हा पोलिसांवरती आली. आता अंधेकर जेलमध्ये जातील. अंधेकरांच्या घरामध्ये जेवढी मुलं आहेत ही सगळी मुलं आता जेलमध्ये जातील या मर्डरमध्ये. सगळ्यांची नाव आहेत, एकही शिल्लक नाही आता. वाडेकर म्हणजे तिसरी मुलगी जी अंधेकरांकडे असते, तिची दोन्ही मुलं ती सुद्धा जेलमध्ये जातील, स्वराज आणि तुषार. त्याच्यामुळे अंधेकरांचे बाहेर कुणी राहील अशातला काही भाग नाही. पण एक वर्षाने, साधारण आता आणखी वर्षभराने सोमनाथ गायकवाड आणि त्या टोळीचा जामीन होईल किंवा त्यांचा मोका टिकतो नाही टिकत, तो तुटतो, त्याच्यावरती जर त्यांच्या टोळीतलं कुणी बाहेर आलं किंवा सूरज ठोंबरेनीच ठरवलं अंधेकरांवरती अटेम्प्ट करायचा, तर काय होतं, असे अनेक असंख्य शक्यता आहेत. बंडू अंधेकरचे वय झालेले जवळपास नाही, वैभव 70 याच्यात अगदी आणि अगदी दुसरे अगदी म्हणजे एन्काउंटरचं, वैभव तू याच्यामध्ये एक एन्काउंटरचं सगळ्यात आता मुख्य गोष्ट, वैभव एक मला याच्यामध्ये तुला थोडंसं थांबवून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता बुलढाण्यामध्ये जी कारवाई झाली, समृद्धी महामार्गाच्या बुलढाण्याच्या जवळ तिथे मेहकरच्या जवळ आसपास कारवाई झाली अशी असं मला कळतंय. ज्या लोकांना अटक केलेली आहे हेच सगळे यातले राईट हँड म्होरके, टोळी चालवणारी अशी सगळी लोक होती. यांना अटक केल्यामुळे या सगळ्यांचा बाजार उठेल अशी शक्यता वाटत नाही का, की याच्यावरती आणखी यांची सेकंड लेवल तयारच आहे? नाही नाही नाही, यांना काय अटकेनी किंवा यांनी तुरुंगात जाण्याने यांच्या बाहेरच्या इकोसिस्टीमला काही फरक पडत नाही. यांच्या इकोसिस्टीम ठरलेले आहेत, यांचे पैसे येणारे ठरलेले आहेत, पैसे कुणाकडे जायचे हे ठरलेले आहेत, घरात जे शिल्लक राहतील मागं त्यांच्यातलं वकिलाशी कोण बोलेल, ही काही नवीन सिस्टीम नाहीये. ही 40 वर्ष हे कुटुंब गुन्हेगारीमध्ये, त्यांचे वकील ठरलेले आहेत, त्यांची इकोसिस्टीम सगळी. मी तेच सांगतोय, बंडू 2002 ला बाहेर आलाय. 2002 ते आता 2024-25 23 वर्ष झाली जवळपास. त्याच्यातल्या पुन्हा 2-5 वर्ष तो येऊन जाऊन जेलमध्ये वेगवेगळ्या केसेसमध्ये तडीपारीत असं बाहेर राहिलेला आहे. पण तो बाहेर राहिला म्हणून काही त्यांची गुन्हेगारी थांबली नाही किंवा त्यांनी क्लाउड तयार करायचा, त्यांचा जो तयार झालेला क्लाउड होता तो काही संपला अशातला भाग नाही. आता हे सगळे एकत्र जेलमध्ये गेल्यावरती ह्यांनी म्हणजे हे एकत्र आतून आणखी सिंडिकेट म्हणून जर ऑपरेट करायला लागले तर आणखी डोक्याला ताप. दुसरी गोष्ट, तू पोलिसांबद्दल मगाशी एक प्रश्न विचारला होता की काही एन्काउंटर्स होतील का किंवा यांना पोलीस मारतील का, किंवा तर अशी परिस्थिती सध्या तरी पुणे पोलीस दलामध्ये राहिलेली दिसत नाही. याचं कारण जुने ऑफिसर्स ज्यांचा दरारा होता किंवा ज्यांना गुन्हेगार ज्यांच्या नावानं घाबरायचे, किंवा काही कॉन्स्टेबल्स होते असे ज्या कॉन्स्टेबल्सच्या नावाने गुन्हेगार घाबरायचे, त्यांना माहितीये एकदा जर निरोप गेला या कॉन्स्टेबलचा किंवा हे गेले तर चांगले भले भले टोळीचे प्रमुख, म्हणजे मी बघितलेले काही कॉन्स्टेबल्स असे आहेत ज्यांनी बाबा बोडके, गजा मारणे, इव्हन बंडू आंदेकर सुद्धा, जर माणूस दरवाजात गेला तर उतरून नीट येऊन गाडीत बसत होते.
हे टोळीचे प्रमुख, हे गँगस्टर सुद्धा अशा ताकदीचे किंवा यांनी निरोप जरी दिले त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडे, तरी सुद्धा हे पोलिसांकडे हजर व्हायचे नाही. तर नीट तुम्हाला गोळ्या घालू अशा पद्धतीचाच तो पोलिसी दम असतो, दुसरं काय. आणि त्या काळात पोलिसांनी केलंही होतं, म्हणजे जवळपास 16-17 एन्काउंटर्स पुणे पोलिसांनी केले होते आणि प्रीमियम गँगस्टर्सचे केले होते, म्हणजे जे जेन्युइन गँगस्टर्स आहेत अशाच लोकांचे मर्डर एन्काउंटर्स केलेले होते. त्याच्यामुळे त्या काळामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये बऱ्यापैकी ती दहशत होती. अलीकडे 2-3 वर्षापूर्वी नंतर, म्हणजे साधारण आता त्या अधिकाऱ्यांमधले शेवटचे अधिकारी मला वाटतं 2 वर्षापूर्वी निवृत्त झाले. आता तसे तगडे अधिकारी कोणी दिसत नाही, किंवा या शहराची ज्यांना ओळख आहे, गुन्हेगारीची ओळख आहे, किंवा इथं अगदी खोल सोर्सेसचं नेटवर्क असलेले ऑफिसर, कॉन्स्टेबल दिसत नाहीत. नव्याने येणारे अधिकारी काही तसं शहराच्या गुन्हेगारीबद्दल किंवा ते शहराबद्दल एक प्रेम असावं लागतं तुम्हाला. इथलं शहर नीट राहिलं पाहिजे किंवा शहराची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे असे वाटणारे अधिकारी पूर्वी आम्ही बघितलेत. आता तसे काही फार अधिकारी दिसत नाहीत. येऊन जाणं किंवा आसपासची परिस्थिती, राजकीय सामाजिक परिस्थिती सुद्धा तशी राहिलेली नाही. अनेकदा पोलिसांनाच मोठा त्रास त्याचा सहन करावा लागतो फार भूमिका घेऊन काम केल्याचा. त्याच्यामुळे आता अधिकारी अलीकडे फार भूमिका घेऊन काम करत नाहीत आणि त्याचा परिणाम आपण पाहतो. दुसरी गोष्ट, एक ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं नोंदवायला लागेल, की अचानक एक सर्ज आलाय किंवा लाट आली आहे. साधारण 16 ते 21, 22, 23 वर्षाची मुलं जी आहेत ती प्रचंड गुन्हेगारीमध्ये ऍक्टिव्ह झाली. ती कशामुळे ऍक्टिव्ह झाली याचा जर विचार केला तर एक गोष्ट दिसते, गेल्या 5 वर्षामध्ये जे यापूर्वीचे पोलीस अधिकारी होते त्यांनी आपल्या डोक्याला ताप नको म्हणून जे वरिष्ठ अधिकारी येऊन गेले त्यांनी अक्षरशः शेकडोनं मोका लावले, शेकडोनं. मग त्याच्यामुळे व्हायचं काय, गाडी तोडफोड केली किंवा कोयता घेतला किंवा किरकोळ भांडणं केली. अशी जी मुलं टीनेज मध्ये भांडणं करतात, वादावादी कॉलेजेसची भांडणं होती किंवा रस्त्यावर गाड्या तोडफोडल्या, या सगळ्यामध्ये या मुलांना मोकामध्ये जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा ही सगळी मुलं ज्यांना गुन्हेगारीचं आकर्षण होतच, ते जेलमध्ये गेल्यावरती ते विद्यापीठ आहे, तिथं आणखी मोठे मोठे गुन्हेगार बघायचे, आणखी मोठा गुन्हेगार व्हायचं उद्दिष्ट त्यांना मिळतं. आणि मग त्यातनं सगळ्यातनं काय व्हायचं, त्यातनं ही सगळी मुलं जेव्हा बाहेर आली, आता त्यांचे मोके तुटले किंवा 2-2, 3-3 वर्ष जेलमध्ये जाऊन राहून बाहेर आले, 21, 22, 23, 24 वर्ष वय झाली यांची, या मुलांना दुसरा उद्देश राहिला नाही आयुष्यातला. आता गुन्हेगारी शिवाय त्यांना पर्याय नाही. त्याच्यामुळे इतका मोठा क्वांटम वाढलाय, जवळपास 1000 मुलं ही साधारणपणे मोकाशी संबंधित, मोकात किंवा मोकातल्या एखाद्या गुन्ह्यामध्ये असे नंबरकारी म्हणून जेलमध्ये जाऊन आलेत आता. आणि इतक्या मोठ्या संख्येनं हा जो क्वांटम बाहेर आहे आता, त्याच्यामुळे ते कुठल्याही मिनिटाला लॉ अँड ऑर्डर बिघडवू शकतात. त्यांचं नेटवर्क हे आता वेपन आणणं नेणं किंवा हे गुन्हेगारीचं त्यांचं आतलं एक वेगळं नेटवर्क तयार होतं. त्या टोळ्यांमधलं वेगळं कॉम्बिनेशन आणखी तयार होतं. 4 टोळ्या इकडं, 4 टोळ्या तिकडं. मग ते दोस्त का दोस्त, दुश्मन का दुश्मन असले फंडे पुन्हा त्या गुन्हेगारीचे होतात. मग हे सगळं ओव्हर द पिरियड डेंजरस होत जातं. किंवा मग ते जे मोके 3-4 वर्ष पुणे शांत राहील म्हणून त्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्या होत्या. 100 मोके पोलीस आयुक्त असताना काही अधिकाऱ्यांनी केल्या. एसपींनी काही मोठ्या प्रमाणावरती केले ग्रामीण भागातले. त्याच्यामुळे हे शहर ग्रामीण भागातले सगळे नव तरुण गुन्हेगार जे आहेत त्यांचं एक मोठं आव्हान आता येत्या काळामध्ये असणार आहे. कारण ते आता मायनर झाले, मेजर झालेत किंवा आता ते 18 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि गुन्हेगारीमध्ये त्यांची पाळंमुळं रुजली आहेत आता. त्यामुळे हे एक सुद्धा मोठं आव्हान असणार आहे. आता बुलढाण्याची मेहकरची तू कारवाई विचारलीस, काल रात्री गणेश कोमकरला जेव्हा या टीम्स घेऊन गेल्या, त्याला पुन्हा नागपूरला नेलं काल लगेच जेलला. 2च दिवसाचा पेरोल होता त्याचा. या अंत्यविधीसाठी तो आला होता. त्याच्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीम्स ज्या आहेत, कारण एकतर क्राईम ब्रांचवरती प्रचंड टीका झाली, आपणही प्रचंड झोडलं. याचं कारण साधारणपणे हे अपेक्षित असतं, तुम्हाला 30 तारखेला एक आरोपी मिळतो, इतर आरोपींची नावं सांगतो, कॉन्स्पिरसी उघड होते, गुन्हा दाखल होतो, तुमच्याकडे एक आरोपी असतो, बाकीचे आरोपी हे अटक करायचे, ट्रेस करायचे, शोधायचे, पिकअप करायचे, एवढंच काम तुमच्याकडे राहतं. तुम्ही विचार करा, हे सगळं माहिती असून त्याच शहरामध्ये येऊन 10-12 गोळ्या झाडायची हिंमत जर तेच गुन्हेगार करत असतील, ज्यांना माहिती आहे आपला एक ट्रॅप, म्हणजे आपला एक हे फसलाय, अटेम्प्ट फसलाय आणि दुसरा अटेम्प्ट करायचा आहे आपल्याला, तिथंच करतात, त्याच पेरिफेरीमध्ये करतात. हे पोलिसांना आव्हान नाही तर काय आहे. मग ते पोलिसांचं, क्राईम ब्रांचचं ते फेल्युअर होतं. ते तशा पद्धतीने रिपोर्ट झालं किंवा टीका झाली मोठ्या प्रमाणावरती.
काल रात्रीपासून, काल संध्याकाळपासून जशी अंत्यसंस्काराची तयारी वगैरे सुरू झाली तसं क्राईम ब्रांच अग्रेसिव्ह झालेली होती, कारण गणेशोत्सवाचा बंदोबस्त संपलेला, पोलीस बऱ्यापैकी रिकामे झालेले होते. मध्ये एक दिवस मिळाला त्यांना रविवारचा, आणि मग पोलिसांनी जरा नाकेबंदी करायला सुरुवात केल्यावरती ते पळतच होते सगळे, हे वृंदावनी कोमकर आणि सॉरी ती वृंदावनी वाडेकर, स्वराज, तुषार, बंडू, हे सगळे एकत्र होते. आणि हा अमन पठाण जो आहे तो दुसरीकडे होता. त्याला मला वाटतं पुण्याच्या आसपासच कुठून तरी पिकअप केलाय. या सगळ्यांना बुलढाण्यातल्या मेहकर जवळून सगळ्यांना पिकअप केलंय. त्यांना काही वेळामध्ये आता आणतील. या सगळ्या प्रकरणावरती आता पोलीस ब्रीफिंग होतीलच, त्यांना आज कोर्टात सुद्धा प्रोड्यूस करतील. आता सरळ सरळ 120B आहे. मुळात आता त्याचे पुरावे गोळा करणं राहिलेले आरोपी जे आहेत, आता तो कृष्णा अंधेकर, सागर आणि आणखी दोन, मला वाटतं शिवम आणि शिवराज, 3 अंधेकर आणि तो सागर, असे जवळपास एक 4 आरोपी अजून शिल्लक आहेत. ते आरोपी मिळाले की जवळपास हा तपास पूर्ण होईल. त्यांना मग शेवटी जुळवाजुळवच करायची. आता त्याच्यात आय विटनेस म्हणून, साक्षीदार म्हणून त्याचाच आयुष्याचाच बारका भाऊ आहे, ज्याला ट्युशनवरनं तो घेऊन आला होता आणि तिथंच त्याच्या समोरच यांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या. त्याच्यामुळे हे सगळं आता पोलिसांना जुळवाजुळव करून याच्यामध्ये चार्जशीट लवकरात लवकर फाईल करणं, किंवा मग पुन्हा आता मोका होईलच याच्यामध्ये. आता या कृष्णा आणि स्वराज यांचा सगळ्यांचा हा मला वाटतं जवळपास 4था-5वा गुन्हा असेल सिरियस ऑफेन्स, बॉडी ऑफेन्स मध्ये, मर्डर किंवा अटेम्प्ट टू मर्डर. त्याच्यामुळे त्यांच्यावरती पुन्हा एक मोका होईल. आता हे किती काळ शांत राहील, किती काळ राहणार नाही, सूरज ठोंबरे काही करतो का, सोमनाथ गायकवाडचा जामीन होतो का, त्याची बायका, मुलगा सुरक्षित राहतात का, की आणखी अंधेकर टोळीचा एखादा बाहेर असलेला आरोपी किंवा नंबरकारी पुन्हा काही अटेम्प्ट करतो का, अशा अनेक शक्यता आहेत. शेवटी काय, कुटुंबातनं जेव्हा तुम्हाला गुन्हेगारीचं शिक्षण मिळतं, त्याच कुटुंबात आता गुन्हेगारी शिक्षणाचा परिपाक असं झालंय की 2 टोळ्या घरातल्या घरात झाल्यात. दुसरी गोष्ट, ज्यांना तुम्ही गुन्हेगारीमध्ये आणलं, ज्यांना शिकवलं, तेच तुमचे विरोधक झालेत. त्याच्यामुळे हा संघर्ष काही थांबेल असं दिसत नाही. एकच फक्त अपेक्षा आहे की हा रक्तरंजित संघर्ष त्यांनी त्यांच्या घरामध्ये करावा. पुण्याच्या रस्त्यांवरती सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, धास्ती बसेल किंवा त्यांना भीती वाटेल, असं काही करू नये, आणि ते होणार नाही याची काळजी पुणे पोलिसांनी घेतली पाहिजे. बरोबर. गँग्स ऑफ वासेपूर सारखं गँग्स ऑफ पुणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे. गेली 40 वर्षांचा त्याचा इतिहास आहे, आणि हा इतिहास काही थांबेल अशी शक्यता तरी, म्हणजे हे थांबेल सगळं, हा रक्तरंजित मुंबई संघर्ष पुण्यामध्ये थांबेल, टोळी युद्ध मुंबई थांबेल, पुण्यामध्ये गँगवॉर हाच थांबेल, बेसिक शक्यता. मुंबई पुण्यात हाच बेसिक फरक झाला. मुंबईच्या गँग्स यानंतर व्हाईट कॉलर झाल्या, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी रस्त्यावरचं ब्लडशेड थांबवलं. म्हणजे खंडण्या, गोळ्या घालणं वगैरे हे सगळं थांबवून ते सगळे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स झाले, याच्यामध्ये गेले, पैसे किंवा इन्व्हेस्टमेंट्स मध्ये गेले, आणि त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. पुण्यामध्ये जमिनींमुळं गुन्हेगारी टोळ्या ज्या आहेत त्या जरा ताकदवान झाल्या, पैसे आले, लॉजिस्टिक आलं, हे सगळं झालं. आता बऱ्यापैकी जमिनींचे भाव किंवा जमिनी अजूनही आसपास आहेत, त्याच्यामुळे नव्या टोळ्या येतात, या जमिनींचे ताबे, प्लॉटचे ताबे, त्याच्यातनं घडणारे गुन्हे, या सगळ्या गोष्टी घडत राहतात. आणखी हे किती काळ चालेल माहिती नाही. मुंबईतली जशी गुन्हेगारी संपली, रस्त्यावरची टोळी युद्ध संपली, तशी पुण्यातली कधी संपतील काही सांगता येणं तुर्तच तरी अवघड. पुण्यातलं गँगवॉर कधी संपेल हा खरा प्रश्न आहे. एकंदरीतच हा सगळा 40 वर्षांचा इतिहास काय, याचा सविस्तर व्हिडिओ देखील एक वैभवने केलेला, तो तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि खूप खूप धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तू सगळं छान पद्धतीने समजावून सांगितलंस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.